दिवसेंदिवस वाढत असलेल्या वातावरणातील उष्मांक वाढत असून ही नैसर्गिक संकटाची चाहूल असून याकरिता निसर्गाचा समतोल राखण्याच्या हेतूने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून संगोपन करण्याचा संदेश सिरसगाव कसबा येथील वृक्षमित्र सचिन ढोले यांनी दिला आहे। त्याकरिता त्यांनी प्रवासात जाताना सोबत कडुलिंब, चिंच अशा सारख्या बहुउपयोगी वृक्षाच्या बिया सोबत ठेवून नदी किनारा किंवा परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत त्या बियांची लागवड करण्याचा संदेश संपूर्ण नागरिकांना दिला असून ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले। आता सध्या आम्ही कडुलिंबाच्या झाडाखाली बिया वेचत आहोत। बिया वेचण्याचं एकच कारण आहे, ह्या कडुलिंबाच्या बिया आपण एकत्र केल्या आणि वाळू घातल्या। आपण पाहू शकता वर कडुलिंबाचं झाड आहे, हिरवगार आहे आणि याच्या पडलेल्या खाली बिया ह्या वाया जातील। ह्या जर आपण एकत्र करून वाळू घातल्या आणि प्रवासादरम्यान ज्या ज्या ठिकाणी आपण प्रवास करतो त्या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिसते, त्या रिकाम्या जागेवर आमचा प्रवास ह्या टू व्हीलरनंच असतो। त्याच्यामुळं उतरून जे रस्त्याच्या बाजूला जे रिकामी जागा आहे किंवा शेताचे धुरे आहेत या ठिकाणी ह्या जर बिया टाकल्या तर निश्चितच पुढच्या वर्षी कडुलिंबाची झाडं भरपूर तयार होतील। हा उपक्रम सर्वांनी करावा, कारण पुढं वाढत्या तापमानाला जर तुम्हाला सहन करायचं असेल तर हा उपक्रम प्रत्येकाला राबवावा लागेल। आपण आपल्या पुढच्या पिढीला पैसा आदला मालमत्ता इस्टेट सर्व देऊ शकू, पण ऑक्सिजन देणं गरजेचं आहे, सावली देणं गरजेचं आहे। म्हणून मग आपण कडुलिंब हे चांगलं सावली देणारं झाड आहे, औषधी वनस्पती आहे आणि हे सर्वांनी आपल्या रस्त्याच्या बाजूला किंवा स्मशानभूमीत किंवा रिकाम्या जागेवर लावण्याचं काम करावं। त्याकरिता त्यांनी स्वतः अशा पद्धतीने वृक्ष लागवड सुरू केली असून आतापर्यंत 1000 वृक्षाची लागवड त्यांनी याच पद्धतीने केली असल्याचे सांगण्यात येते। सोमेश्वर शहाणे, जनमत लाईव्ह न्यूज, मोर्शी।